नमस्कार. टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस. विज्ञानाच्या पंखांनी घेऊया उंच भरारी, नव्या युगाची स्वप्ने पाहू जिद्द असू देणारी. अज्ञानाचा काळोख मिटवून शोधूया नवी वाट, विज्ञानाच्या प्रगतीने सजूया भारताचा थाट. विज्ञानाच्या प्रगतीने सजूया भारताचा थाट. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित गुरुजन वर्ग आणि उद्याचे भावी शास्त्रज्ञ असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 28 फेब्रुवारी आपण सर्वजण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपण महान शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमन यांच्या सन्मानार्थ साजरा करतो, ज्यांनी रमन इफेक्टचा शोध लावून जगाला भारताच्या बुद्धिमत्तेची ओळख करून दिली. त्या महान शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमन यांना मी प्रथम अभिवादन करते. आजच्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारताचे थोर वैज्ञानिक सर चंद्रशेखर वेंकट रमन यांनी रमन इफेक्टचा शोध जगासमोर मांडला. त्यांच्या या महान शोधामुळे 1930 मध्ये त्यांना जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्कार मिळाला. विज्ञानातील हा गौरव फक्त एका व्यक्तीचा नव्हता, तर तो संपूर्ण भारताचा सन्मान होता. म्हणूनच त्यांची ही कामगिरी आपल्याला कायम प्रेरणा देत राहावी, यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. विज्ञानाशिवाय आजच्या जगाची कल्पना करणे अशक्य आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही वापरतो त्यात विज्ञानाचा हात आहे. आपल्या हातातील मोबाईल, विजेचा दिवा, वैद्यकीय सुविधा, शेतीतील आधुनिक यंत्रे आणि अवकाशातील उपग्रह हे सर्व विज्ञानाचीच देणगी आहे. विज्ञानाने मानवाचे जीवन सुखकर, वेगवान आणि सुरक्षित केले आहे. फक्त नवीन उपकरणे वापरणे म्हणजे विज्ञान नव्हे. खऱ्या अर्थाने विज्ञान म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे होय. आपल्या मनात येणारे का, कसे आणि कधी हे प्रश्नच विज्ञानाचा पाया आहेत. अंधश्रद्धा दूर सारून प्रत्येक गोष्टीमागील कार्यकारण भाव शोधणे म्हणजेच वैज्ञानिक विचार करणे होय. विज्ञानाने आपल्याला तर्क करायला शिकवले आहे. आज भारत विज्ञानाच्या क्षेत्रात जगात अग्रेसर आहे. आज भारत विज्ञानाच्या क्षेत्रात जगात अग्रेसर आहे. इस्रोच्या माध्यमातून आपण चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवून इतिहास रचला आहे. मंगळयान, आदित्य-L1 सारख्या मोहिमांमुळे भारताची मान जगात अभिमानाने उंच झाली आहे. IT क्षेत्र असो किंवा औषध निर्माण, भारतीय शास्त्रज्ञ आपली प्रतिभा सिद्ध करत आहेत. मित्रांनो, आपण देशाचे भावी आधारस्तंभ आहोत. आपल्यामध्ये दडलेला जिज्ञासू वृत्तीचा विद्यार्थीच भविष्यातील रमन किंवा कलाम बनू शकतो. विज्ञानाचा वापर फक्त परीक्षेत गुण मिळवण्यासाठी करू नका, तर समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी करा. पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि ऊर्जेची बचत यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला विज्ञानाची मदत घ्यावी लागेल. यावर्षीच्या विज्ञान दिनाची संकल्पना AI आणि रोबोटिक्स, भविष्यातील भारताचा आधारस्तंभ अशी आहे. आज आपण अशा युगात आहोत जिथे विज्ञान केवळ पुस्तकात उरले नसून ते प्रत्यक्ष आपल्या जगण्याचा भाग झाले आहे. मित्रांनो, जेव्हा आपण मोबाईलला हे गुगल म्हणतो आणि तो आपल्याला उत्तर देतो, तेव्हा मागे काम करत असते ती म्हणजे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मानवासारखा विचार करणारी यंत्रशक्ती म्हणजे AI. 2026 मध्ये भारत जगाला हे दाखवून देत आहे की आपण तंत्रज्ञानात कोणापेक्षाही मागे नाही. यंत्रांना मिळते आता मानवी विचारांची जोड. यंत्रांना मिळते आता मानवी विचारांची जोड. विज्ञानाच्या या किमयेची लागली जगाला ओढ. विज्ञानाच्या या किमयेची जगाला लागली ओढ. कठीण कामे सोपी होती, वेळही वाचतो फार. कठीण कामे सोपी होती, वेळही वाचतो फार. AIच्या प्रगतीचा हा आहे मुख्य सार. AIच्या प्रगतीचा हा आहे मुख्य सार. आज रोबोट्स केवळ कारखान्यात काम करत नाहीत, तर ते घराघरात पोहोचले आहेत. अवकाशातील क्लिष्ट मोहिमा असोत, सीमेवरील शत्रूवर नजर ठेवणे असो किंवा डॉक्टरांनी केलेली रोबोटिक शस्त्रक्रिया, रोबोटिक्सने मानवी मर्यादा ओलांडल्या आहेत. इस्रोच्या व्योममित्र सारख्या रोबोट्सनी भारताची मान उंचावली आहे. मित्रांनो, साध्या शब्दात सांगायचे तर AI म्हणजे यंत्रांना दिलेली विचार करण्याची शक्ती.
ज्याप्रमाणे आपण मेंदूचा वापर करून निर्णय घेतो, तसेच संगणक जेव्हा डेटाचा वापर करून स्वतः निर्णय घेतात तेव्हा त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. आणि जेव्हा हे बुद्धिमान सॉफ्टवेअर एखाद्या यंत्राच्या रूपात कार्य करते तेव्हा त्याला आपण रोबोट म्हणतो. आज हे तंत्रज्ञान केवळ सायन्स फिक्शन चित्रपटांपुरते मर्यादित राहिलेले नाही. आज रोबोट्स अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया अचूकपणे करत आहेत. AI मुळे कॅन्सरसारख्या आजारांचे निदान लवकर होणे शक्य झाले आहे. शेतीमध्ये ड्रोन आणि AIच्या मदतीने जमिनीचा पोत तपासणे, पिकांवर देखरेख ठेवणे आणि औषध फवारणी करणे सोपे झाले आहे. अंतराळ संशोधनमध्ये आपल्या इस्रोचे व्योममित्रसारखे ह्युमनॉइड रोबोट्स अंतराळात जाण्यासाठी सज्ज आहेत. आपण वापरत असलेले गुगल मॅप्स असो, एलेक्सा असो किंवा ChatGPT सारखी साधने, हे सर्व AIचे चमत्कार आहेत. रोबोटिक्समुळे आता कष्टाची आणि जोखमीची कामे यंत्रे करत आहेत, ज्यामुळे मानवी आयुष्य अधिक सुरक्षित आणि सोपे झाले आहे. काही लोकांना वाटते की AI मुळे माणसाची गरज संपेल, पण लक्षात ठेवा, यंत्र कितीही हुशार झाले तरी त्याला बनवणारा माणूस आणि त्याचा मेंदू हाच श्रेष्ठ आहे. आपण या तंत्रज्ञानाचे गुलाम न बनता त्याचे स्वामी बनले पाहिजे. मोबाईल, संगणक, अवकाशाची शान, विज्ञानामुळे वाढली भारताची ओळख महान. मोबाईल, संगणक, अवकाशाची शान, विज्ञानामुळे वाढली भारताची ओळख महान. जिज्ञासा ठेवू जिवंत, करू नवनिर्माण. जिज्ञासा ठेवू जिवंत, करू नवनिर्माण. विज्ञान दिनी घेऊ प्रगतीचा संकल्प महान. विज्ञान दिनी घेऊ प्रगतीचा संकल्प महान. 2026ची थीम आपल्याला हेच सांगते की भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी तरुणांनी या नवीन तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे. आपल्याला केवळ AIचा वापर करणारा उपभोक्ता बनायचा नाही, तर नवे AI सॉफ्टवेअर आणि रोबोट्स बनवणारा निर्माता बनायचे आहे. कोडिंग, डेटा सायन्स आणि मेकॅनिक्स हे भविष्यातील नवे विषय आहेत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी मानवी संवेदना आणि नैतिकता महत्त्वाची आहे. AIचा वापर विधायक कामांसाठीच व्हावा, संहारासाठी नाही. हाच खरा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे भारत अंतराळात गगनयान पाठवण्याची तयारी करत आहे आणि समुद्राच्या खोलवर संशोधनासाठी समुद्रयान मोहिमेवर काम करत आहे. आपण फक्त विज्ञानाचे विद्यार्थी नाही, तर एका अशा राष्ट्राचे नागरिक आहोत जे जगाला डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून विज्ञानाचे नवे धडे देत आहे. भाषण संपवताना मला थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे शब्द आठवतात. ते म्हणायचे, विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सीमा ओलांडणारा असावा. आपणही विज्ञानाच्या माध्यमातून जात, धर्म आणि सीमांच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करूया. विज्ञानाची ही नवी लाट आपल्याला थांबवता येणार नाही, पण या लाटेवर स्वार होऊन आपण प्रगतीचे शिखर नक्कीच गाठू शकतो. तंत्रज्ञानाची धरूया कास, भारताचा करूया विकास. तंत्रज्ञानाची धरूया कास, भारताचा करूया विकास. AI आणि रोबोटिक्सच्या साथीने घडवूया नवा इतिहास. AI आणि रोबोटिक्सच्या साथीने घडवूया नवा इतिहास. शेवटी महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे एक वाक्य मला आठवते. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत पाहता, स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपू देत नाही. चला तर मग विज्ञानाची कास धरून भारताला जगात महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहूया आणि ते पूर्ण करण्यासाठी आजपासूनच झटूया. विज्ञानाबद्दलच्या काही ओळी मला म्हणावेसे वाटतात. नव्या युगाचे नवे तंत्र हाच प्रगतीचा मंत्र. नव्या युगाचे नवे तंत्र हाच प्रगतीचा मंत्र. विज्ञानाच्या या विश्वात जागवूया स्वतंत्र. विज्ञानाच्या या विश्वात जागवूया स्वतंत्र. हातामध्ये हात गुंफून चालूया विकासाच्या पथावर. हातामध्ये हात गुंफून चालूया विकासाच्या पथावर. जय विज्ञानाचा नारा घुमू दे अवघ्या जगावर. जय विज्ञानाचा नारा घुमू दे अवघ्या जगावर. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.